मित्रांनो, शारदीय नवरात्रीचा हा पावन काळ आपल्या जीवनात नवीन ऊर्जा, आशा आणि श्रद्धेची ज्योत पेटवणारा आहे. असे मानले जाते की जेव्हा माता दुर्गा हत्तीवर आरूढ होऊन आपल्या भक्तांच्या जीवनात येतात, तेव्हा सुख, समृद्धी आणि मंगलमय घटनांचा वर्षाव होतो. या नवरात्रीत 4 भाग्यवान राशींवर देवीची विशेष कृपा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडणार आहेत. ज्योतिष आणि शास्त्रांनुसार असा दुर्लभ संयोग फारच कमी वेळा दिसतो. जेव्हा हा योग बनतो तेव्हा जगभर सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होतं. ग्रंथांमध्ये स्पष्ट वर्णन आहे की हत्तीवर आगमनाचा अर्थ होतो चांगला पाऊस, विपुल अन्नधान्य, धनदौलत आणि सर्वत्र सुखशांतीचे वातावरण. आणि जेव्हा देवीचे प्रस्थान देखील हत्तीवरून होते तेव्हा हा संकेत असतो की त्यांचा आशीर्वाद दीर्घकाळ टिकून राहील आणि आनंदाचा हा प्रवाह असाच सुरू राहील. सर्वात रोचक गोष्ट म्हणजे यावेळी मातांचा विशेष आशीर्वाद 12 पैकी फक्त 4 भाग्यशाली राशींवर केंद्रित होणार आहे. या राशींसाठी नवरात्री म्हणजे एका अमूल्य वरदानासारखीच ठरणार आहे. जणू आई स्वतः त्यांच्या जीवनातील सर्व अडथळ्यांना दूर करून नशिबाचा बंद दरवाजा आपल्या हातांनी उघडत आहे. तर जर तुमची रास त्या 4 राशींमध्ये असेल तर समजा या नवरात्रीत तुमच्या जीवनात धन, सन्मान, वैभव आणि सुखांचा असा प्रवाह येणार आहे की ज्याला पाहून लोक थक्क होतील. तुमचे नशीब सूर्याप्रमाणे चमकेल आणि चांदण्याप्रमाणे चारही बाजूंनी प्रकाश पसरवेल. 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून माँ दुर्गेचा हा पावन उत्सव सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 गुरुवारी त्याचा मंगल समारोप होईल. मित्रांनो, जोडलेले राहा, कारण पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या 4 विशेष राशींबद्दल ज्यांच्यावर माता अंबेची असीम कृपा बरसणार आहे. पण त्याआधी श्रद्धा आणि भक्तीने कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता दुर्गा आणि हा व्हिडिओ मनापासून लाईक करा, जेणेकरून माँ दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहील. क्रमांक 1. कर्क रास. कर्क राशीचे जातकांनो, या वेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. माँ दुर्गेचे हत्तीवर आगमन म्हणजे जणू तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीचा वर्षाव घेऊन आले आहे. माँ अंबेचा आशीर्वाद तुमच्या भाग्याला नव्या उंचीवर नेईल. या नवरात्रीत आर्थिक दृष्टीने अनेक सुवर्णसंधी तुमच्यासाठी तयार होतील. धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतील आणि संपत्तीत अनपेक्षित वाढ दिसेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खजिन्यासारखा ठरेल. अचानक लाभ, नवे करार आणि मोठमोठे सौदे तुमच्या हातात लागू शकतात. तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, सन्मान आणि उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या क्षेत्रातही ही नवरात्री दिलासा घेऊन येईल. जर एखादी जुनी शारीरिक समस्या तुम्हाला सतावत असेल तर माँ दुर्गेच्या कृपेने ती हळूहळू नाहीशी होईल. तुम्ही स्वतःला आधीपेक्षा जास्त ऊर्जावान आणि आत्मविश्वासी अनुभवणार आहात. जिथे एकीकडे आरोग्यात सुधारणा होईल तिथे कौटुंबिक जीवनही या नवरात्रीत सुखानंदाने उजळून निघेल. जीवनसाथी सोबतचे प्रेम आणि आपुलकी आणखी गहिरे होईल. ज्या नात्यांमध्ये स्थिरता आली होती ती आता नव्या ऊर्जेने आणि ताजेपणाने पुन्हा खुलतील. संतान पक्षातूनही आनंदाची वार्ता मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. अभ्यास, स्पर्धा परीक्षा किंवा करिअरशी संबंधित एखादी मोठी संधी त्यांना यश देऊ शकते. त्यांच्या प्रगतीकडे पाहून तुमचं मन अभिमान आणि आनंदानं भरून जाईल. घरात खुशीतले वातावरण तयार होईल आणि नातेवाईक व शेजाऱ्यांसोबतचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील. समाजात तुमची प्रतिमा निखरेल आणि लोक तुमच्याकडे सन्मानाने पाहतील. नवरात्रीत काय करावे? जर कर्क राशीचे जातक या पावन काळात माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळवू इच्छित असतील तर लहान कन्यांना भोजन द्यावं आणि गरजूंना मदत करावी. माँ अंबेच्या दिव्य कृपेने तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल आणि प्रत्येक दिशेने शुभवार्ता मिळतील. क्रमांक 2. मेष रास. मेष राशीचे मित्रांनो,
या वेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. माँ दुर्गेचे हत्तीवर आरूढ होऊन आगमन तुमच्या जीवनात सुख, यश आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडणार आहे. जणू स्वर्गातून थेट तुमच्यासाठी आनंदाचा संदेश आलाय. आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्या समस्या आणि अडचणी या नवरात्रीत माँ अंबेच्या कृपेने हळूहळू संपतील. तुमच्या जीवनाचा नवा सुवर्ण अध्याय सुरू होईल. या पवित्र 9 दिवसांत माँ शैलपुत्रीचा विशेष आशीर्वाद तुमच्या भाग्याला नव्या उंचीवर नेईल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. अडकलेले कामे गती घेतील आणि आत्मविश्वास आधीपेक्षा अधिक वाढेल. जीवनात एक सकारात्मक ऊर्जा येईल जी तुम्हाला मजबूत, उत्साही आणि निर्णायक बनवेल. धनाच्या बाबतीतही हा काळ अत्यंत अनुकूल आहे. अचानक लाभ, अडकलेले पैसे मिळणे आणि नवीन उत्पन्नाचे संधी तुमच्या पावलांशी स्पर्श करतील. मेष राशीचे मित्रांनो, 22 सप्टेंबरपासून सुरू होणारी ही नवरात्री तुमच्या भाग्याचा स्वर्णिम पर्व ठरेल. माँ दुर्गेच्या कृपेने सर्व अधुरे काम पूर्ण होतील आणि प्रलंबित योजना जलद गतीने पुढे वाढतील. व्यवसाय करणारे मित्र तयार राहा. मोठा नफा, नवीन करार आणि सुवर्ण संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी ही नवरात्री एक सुवर्ण संधी घेऊन येईल. चांगले ऑफर, पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता प्रबल आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुम्हाला सन्मानाने पाहतील. मित्रांनो, या नवरात्रीत फक्त माँ दुर्गेच नाही तर माता लक्ष्मीची विशेष कृपा देखील तुमच्यावर बरसत आहे. धनसंपत्ती आणि अन्नधान्याची कोणतीही कमतरता जाणवत नाही. घरात सुख, शांती आणि प्रेमाचं वातावरण राहील आणि पालकांचा आशीर्वाद तुमच्या जीवनाला अधिक उज्ज्वल करेल. भाऊ-बहिणांसोबतचे संबंध मधुर होतील आणि घरात खुशीचे वातावरण पसरत राहील. जो मेष राशीचा जातक सध्या अविवाहित आहे आणि जीवनसाथीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही नवरात्री स्वप्न पूर्ण होण्यासारखी ठरू शकते. मनासारखा वर किंवा वधू मिळण्याची शक्यता या काळात प्रबल राहील. विवाहित जातकांसाठी दाम्पत्य जीवनात प्रेम आणि समृद्धीचा नवीन अध्याय सुरू होईल. जीवनसाथी सोबत मिळून संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचे योगही बनत आहेत जे भविष्यात तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरतील. मेष राशीचे मित्र तयार व्हा. ही नवरात्री माता दुर्गेच्या स्वागताने तुमच्या जीवनात सुख, यश आणि समृद्धी भरून टाकणार आहे. क्रमांक 3. तुळ राशी. तुळ राशीचे मित्रांनो, या वेळची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी अद्भुत सौभाग्य घेऊन येणार आहे. माँ अंबेचे हत्तीवर आगमन तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीची नवीन लहर घेऊन येईल. माता महामाईच्या असीम कृपेने या नवरात्रीत तुमच्या भाग्याचे तारे आधीपेक्षा अधिक चमकतील. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील जे तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यात मदत करतील. माँ दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या घर आणि कुटुंबावर बरसेल आणि सुख, शांती तसेच समृद्धीचे नवे दरवाजे उघडेल. जे लोक दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्या भोगत होते त्यांच्यासाठी ही नवरात्री नवीन ऊर्जा आणि जीवनशक्ती घेऊन येईल. माता राणीच्या कृपेने तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक ताणतणाव हळूहळू कमी होईल. या पावन काळात तुळ राशीच्या जातकांना माँ शैलपुत्रीचा विशेष आशीर्वाद मिळेल. हा आशीर्वाद तुमच्या जीवनात शांती, स्थिरता आणि प्रगती आणेल आणि सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे ही नवरात्री तुमच्यासाठी धन वर्षेची चिन्हे घेऊन आली आहे. अडकलेले काम पूर्ण होतील. अचानक लाभाच्या संधी समोर येतील आणि आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायी ठरेल. तुळ राशीच्या जातकांसाठी ही नवरात्री कोणत्याही सुवर्णहस्तकडून मिळालेल्या भेटीसारखी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी आणि मोठ्या करारांचा संकेत देत आहे. जे लोक सरकारी नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी यशाचा दरवाजा उघडत आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही नवरात्री लाभ आणि प्रगतीचा काळ घेऊन येईल. अचानक लाभ,
नवीन संधी आणि मोठे निर्णय तुमच्या जीवनाला नवीन दिशा देतील। हा तो काळ आहे जेव्हा तुमचे निर्णय येणाऱ्या काळात अत्यंत शुभ आणि लाभदायी ठरतील। तुमचे परिश्रम आणि प्रभावी व्यक्तिमत्व समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील। माँ दुर्गेच्या कृपेने तुमच्या घरात शुभवार्तांचा गजर ऐकू येऊ शकतो। कौटुंबिक जीवनात मांगल्यकारक कार्यांची संधी निर्माण होईल आणि घर अंगण आनंदाने भरून जाईल। या नवरात्रीत तुम्ही एखाद्या पवित्र स्थळीही प्रवास करू शकता। यामुळे तुमच्या जीवनात आणखी सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल। क्रमांक 4, वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या मित्रांनो, तयार व्हा, कारण या शारदीय नवरात्रीत माता दुर्गेचे हत्ती तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे। हा काळ तुमच्यासाठी कुठल्याही सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही। माँ गौरीच्या दिव्य कृपेने तुमच्या जीवनात सुख, यश आणि समृद्धीची नवीन लहर येणार आहे। तुमच्या भाग्याचे तारे आधीपेक्षा अधिक चमकतील। लांब समयापासून अडकलेले काम आता जलद गतीने पूर्ण होतील। आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि धनलाभाच्या संधी तुमच्या पावलांशी स्पर्श करतील। घरात सुख, शांती आणि प्रेमाचं वातावरण राहील। भावंडे आणि जीवनसाथी सोबतचे संबंध अधिक मधुर होतील। मांगल्यकारक कार्ये आणि शुभसंधी तुमच्या जीवनाला आनंदाने भरतील। नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ मोठ्या उपलब्ध्या आणि पदोन्नतीची द्योतक ठरेल। व्यावसायिकांसाठी अचानक लाभ आणि नवीन संधींचे दरवाजे खुलणार आहेत। भागीदारीत काम करणाऱ्या जातकांसाठी ही नवरात्री अतिरिक्त लाभ आणि प्रगती घेऊन येईल। आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक ताण हळूहळू दूर होईल। धार्मिक आणि पुण्यकार्यांमध्ये सहभागी होण्याने तुमच्या जीवनात आणखी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। शिक्षणाच्या क्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल। संततीच्या सुखाची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी माता राणीची कृपा या वेळी विशेष वरदान ठरू शकते। तर वृश्चिक राशीचे मित्र, तयार व्हा, ही नवरात्री तुमच्या जीवनात नवीन प्रकाश, आनंद आणि अपार समृद्धी घेऊन येणार आहे। पूर्ण श्रद्धेने माता दुर्गेची आराधना करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा। व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मांचा आशीर्वाद प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल। या पावन नवरात्रीत माँ दुर्गेच्या कृपेने तुमच्या जीवनात नवी ऊर्जा, अपार आनंद आणि समृद्धीची वर्षा होईल। तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होईल, अडचणी दूर होतील आणि घरांगणात प्रेम, शांती आणि सौख्याचे वातावरण कायम राहील। श्रद्धेने केलेली पूजा, मनापासून केलेले दान आणि निष्ठा या सर्वांचे फळ तुम्हाला मिळेल। चला मित्रांनो, या नवरात्रीत आपल्या हृदयात भक्तीची ज्योत पेटवा, सकारात्मकतेने जीवन उजवा आणि माँ दुर्गेच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षण सुंदर बनवा। जय माता दुर्गा।